आणि उद्या अक्षय तृतीया आहे। उद्या तुम्ही केलेलं कोणतंही दान, केलेलं पुण्यकर्म हे कायम अक्षय राहिलं जातं। आणि या अक्षय तृतीयेचा महत्वाचा कथाभाग सांगितला जातो। उद्याच्याच दिवशी भगीरथानं स्वर्गातून गंगा पृथ्वी तलावावरती आणली होती, म्हणून पितरांना उद्याच्या दिवशी जेवू घालण्याचं सुद्धा आपला काय आहे, हिंदू धर्माचा एक गोड कार्य आहे। आणि म्हणून ऐका, उद्याच्या दिवशी पितरांना तीळ आणि पाणी जर तुम्ही, म्हणजे पाणी म्हणजे अर्घ्य आणि तीळ हे जर दान केलं, त्यांना ते अर्पण केलं, तर सगळ्यात मोठं पुण्याचा साठा तुमच्याकडे प्राप्त होत असतो। परिणाम तुका म्हणे, पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे। आणि मग जे पितृदोष आहेत हे सगळे जर निवारण करायचे असतील, फार खर्चात न पडता जर तुमच्या पितरांना अन्न दान केलं, म्हणजेच कावळ्याच्या स्वरूपात तुम्ही त्यांना अन्न दान केलं, उद्याच्या दिवशी जर तुम्ही त्यांना तीळ आणि पाणी याचं जर अर्घ्य दिलं, तर ते त्यांना मान्य होत असतं। उद्याच्या दिवशी माठही देण्याची प्रथा आहे। आणि म्हणून ऐका, वस्त्रदान केल्यानं सुद्धा तुमच्या आयुष्यातील पितृदोष निघून जातात, अन्न दोष निघून जातात। हे सगळं निवारण करण्याचं काम जर कोण करत असेल, तर ती सगळ्यात मोठा मुहूर्त म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस।